नमस्कार. खबर 24 तासमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांना ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसांपासून शहापूरमध्ये एकच विषय चर्चेत येतो, म्हणजे शहापूरची नगरपंचायत. आणि या शहापूरच्या नगरपंचायतच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. या रणसंग्रामात खरं तर शिवसेना आणि भाजप ही आमनेसामने आलेली आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार हे आज खऱ्या अर्थाने आपली ताकद पणाला लावत आहेत. आज आपण खास या रणसंग्रामाच्या मुद्द्यावर आपल्या शहापूरच्या शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांच्या सोबत आहोत. आपण समोरच पाहतात आपल्यासोबत पांडुरंगजी बरोरा आहेत. नमस्कार बंधू. नमस्कार. रणसंग्राम नेमका कसा आहे या संदर्भात आपण आमदारांचं मत जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी थोडीशी इतगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत या निवडणुकीच्या संदर्भात. या चर्चेला आपण सुरुवात करतोय. आपल्या खबर 24च्या वतीने त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत केलेलं आहे. आमदार म्हणून आणि एक शिवसेनेचे नेते म्हणून या नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात तुमचं काय मत असेल? नगरपंचायतची रणधुमाळी चाललेली आहे आणि मागील 5 वर्ष शिवसेना पक्षाची या नगरपंचायतीवर बहुमत होतं. 5 वर्षात विविध विकास कामं सन्माननीय पालकमंत्री आणि आताचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. काही मंजूर आहेत, काही त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक या ठिकाणी लढतो. नक्कीच शिवसेनेच्याच मागील सत्ता होती. आता देखील शिवसेना दावा करते की सत्ता आमचीच असणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख आहे, सर्व नेते मंडळी आज प्रचारात उतरलेली आहे. पण असं असताना भाजपच्या वतीने देखील प्रचार केला जातो आणि ह्या प्रचारात खास करून केंद्रीय मंत्री कपिल पटेल असतील अथवा जिल्हाध्यक्ष पण मुरबाडचे आमदार हे देखील शहापुरात प्रचारासाठी येत आहेत. आणि कुठेतरी प्रचार करताना ते सांगतात की आतापर्यंत शहापूरच्या नगरपंचायतमध्ये विकास झाला नाही, तो विकास आम्हाला करायचा आहे आणि जनतेने आम्हाला ती सत्ता द्यावी. काय खरंच आहे का? यापूर्वी विकास झाला नाही शिवसेनेकडनं? जे येतात बोलतात विकास झालेला नाही असे सांगत असतील तर ते काळा चष्मा लावून आलेले या ठिकाणी मला दिसतात. तुम्ही रात्रीच्या कोणी फिरा, तुम्ही पूर्ण लखलखाट चकचकाट असं स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी झालेले आहेत. कॉन्क्रीट रस्ते 90% कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत. गटारीची कामं झालेली आहेत. पाणी योजनेचा प्रस्ताव त्याला मान्यता 35 कोटीच्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून विकास झाला नाही. फक्त निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचं बोलणंच आहे. सर्व झालं तरी विकास झाला नाही हेच सांगणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जो विकास झालेला आहे तो आमच्या कार्य अहवालात पुस्तकात मतदारांच्या घरापर्यंत झालेल्या विकास कामांचा आम्ही त्या ठिकाणी लेखाजोखा ठेवलेलाच आहे. त्यामुळे इथले मतदार ठरवतील विकास झाला आहे का नाही. मुरबाडवरून येऊन कोणी सांगून विकास झाला नाही असं सांगणार नाही. ज्याने त्यांनी आपापला तालुका बघावा, दुसरीकडे डोका लावू नये. हां, तुमच्या म्हणण्यानुसार आपण सांगितलं की इथं विकास झालाय. विकास जरी झाला असेल तरी ह्या नगरपंचायत देखील तुमचा अजेंडा आहे की अजून काही जो विकास आहे तो आम्हाला करायचा आहे. नेमका तुमच्या नजरेतला काय विकास असेल आगामी काळातला नगरपंचायत? सर्वात मोठा पहिली समस्या पिण्याच्या पाण्याची. ही 80-84ची जुनी पाणी योजना आहे ती आतापर्यंत धक्का स्टार्ट मारत दुरुस्ती करत सुरू आहे. आणि म्हणून 2051 सालाची लोकसंख्या लक्षात घेता आणि शहापूर नगरपंचायतचं जे आगामी क्षेत्रवाढ म्हणजे चरपुली, गोटेकर, वापा, कळंबा, बोरशेती, आसनगाव ही पण गावं काही दिवसात समाविष्ट या नगरपंचायतमध्ये होतील. आणि म्हणून त्या सर्व गोष्टीचा विचार करून शहापूरसाठी नव्याने आम्ही या ठिकाणी एक प्रस्ताव केला आणि शहापूरसाठी शुद्ध फिल्टर पाण्याची पाणी योजना, प्रादेशिक योजना या ठिकाणी व्हावी ही मागणी आम्ही नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केली असता त्यांनी त्वरित त्या योजनेच्या 35 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्या प्रकारचा DPR बनवण्यासाठी पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे त्या ठिकाणी तो प्रस्ताव दिलेला आहे. त्या योजनेला निधीची मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून सर्वात ज्वलंत प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आपले शिवसेनेचे सरकार, शिवसेनेचे मंत्री आणि आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या राजकीय उलथापालथीमध्ये मधल्या काळात बऱ्याचशा काही घडामोडी घडल्या. यामध्ये काही शिवसेनेचे नगरसेवक होते की त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नेमकं काय कारण असावं आणि काय हे सगळं उलथापालथीचं राजकारण?
शिवसेना पक्षात जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला उमेदवारी मिळाले पाहिजे ही सर्वांची भूमिका या ठिकाणी होती. आणि म्हणून जे सिटिंग जे नगरसेवक आहेत त्यांना त्यांची सीट द्यायची, त्या व्यतिरिक्त कोणालाही 2-2 सीट देऊ नये अशी सर्व पक्षाच्या प्रमुखांची या ठिकाणी भूमिका होती, सर्व कार्यकर्त्यांची भूमिका होती. आणि म्हणून ज्यांना सिटिंग सीट आहे त्यांना त्या ठिकाणी सीट दिल्या. परंतु काहींना मलाही पाहिजे, माझ्या आईलाही पाहिजे, माझ्या भाऊजाईलाही पाहिजे, मग माझ्या बायकोला पाहिजे, आता 3-3, 4-4 उमेदवाऱ्या म्हणजे ही काही जहागिरी नाही. आणि म्हणून ज्यांना आम्ही 2-2, 3-3 तिकडे देऊ शकलो नाही असेच लोक त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये त्या ठिकाणी उमेदवारच नव्हते, त्यांना आहे ते त्या ठिकाणी पाहिजे होते आणि मग त्या ठिकाणी गेले. त्यामुळे असं काही घडलं नाही. उलट आता ते गेल्यानंतर शिवसेना अजून जोरात कामाला त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक लागलेले आहेत. शिवसेनेच्या वतीने आपण योग्य ती आपली भूमिका मांडत असताना ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळा टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो तो म्हणजे की 17 जागांमधून 4 जागा ह्या ओबीसीच्या त्या स्थगिती आल्या आणि हायकोर्टाच्या स्थगितीमुळे त्या जागा आता सध्या प्रलंबित आहेत. इतर जागांसाठी निवडणूक होतीये. तर ह्या ओबीसीच्या स्थगिती संदर्भात तुम्ही तुमचं मत कसं मांडाल? नाही, आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे ओबीसी संदर्भात, या संदर्भात कोणाला त्याबद्दल मत मांडणं किंवा टिपा टिप्पणी करणं अधिकार नाही. ते सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात मी बोलत नाही. पण तू या 13 जागासाठी जी निवडणूक होते त्या 13 जागा निवडून आणण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे. शिवसेनेचा दावा 100% केला जातो की सत्ता ही नगरपंचायतची पुन्हा एकदा शिवसेनेचीच असेल. असं जरी असलं तरी मतदार राजाचा कौल आहे. आपण प्रचारासाठी फिरत असता, जनमत आहे. तुम्ही प्रचार करत असताना तुम्हाला आलेला अनुभव जनमताचा काय असेल? आपण सांगितले 5 वर्षापूर्वीचं शहापूर आणि आताचं शहापूर एक जमीन आसमानाचा फरक आहे. अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेत, गटारी झालेत, पेवर ब्लॉक झालेत, त्याचबरोबर स्ट्रीट लाईट झालेत. म्हणजे रात्री बेरात्री माझ्या माता भगिनी कधीही फिरा, कोणत्या प्रकारचा धोका नाही अशा प्रकारचं लख प्रकाश या शहापूर नगरीत या ठिकाणी पडलेला आहे. आणि शहापूरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन पिण्याच्या पाण्याच्या योजनेला 35 कोटीची मंजुरी माननीय पालकमंत्री नगर विकास मंत्री यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहापूर शहराचे रिंग रोड व्हावा या प्रस्ताव सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांना मान्य केलेला आहे. आणि त्यांच्याकडे सर्व खातं आहे, देण्यासारखं त्यांच्याचकडे आहे. त्याच्यामुळे इथं कोणी येऊन बाता करतील की आम्ही हे देऊ ते देऊ, यांच्या हातात काही नाही. जे केंद्राकडून काही नगरपंचायतला निधी मिळत नाही, कुठल्या आमदाराच्या आमदार निधीवर का नगरपंचायतचा विकास होत नाही, तर तो विकास फक्त जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आणि नगर विकास विभागाच्याच माध्यमातून या ठिकाणी निधी कामं विकास या ठिकाणी होऊ शकतो. आतापर्यंत 63 कोटीचा निधी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी या नगरपंचायतला वितरित केलेला आहे. बहुतांशी कामे त्या माध्यमातून झालेली आहेत, काही कामं सुरू आहेत, काही कामं मंजूर आहेत. आणि म्हणून जनतेला माहीत आहे की ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांच्याचकडे या शहापूर नगरीचा, शहापूर नगरपंचायतचा विकास करण्यासाठी देण्यासारखा आहे. तर जनता साहजिकच या ठिकाणी शुद्ध मतदार आहेत, ते विचार करणारे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी 100% निवडून देणार. ह्या नगरपंचायतचा जो आजचा जो संपला परिस्थितीचा जो अहवाल आहे यामध्ये खरं तर चर्चा होते फक्त ती भाजप आणि शिवसेनेचीच. म्हणजे ती प्रचारातली एकमेकावर आरोप असोत किंवा जी काही प्रचाराची जी रणधुमाळी त्याच्यात. परंतु असं असताना राज्यात महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत, घटक पक्ष मध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शहापूर नगरपंचायतमध्ये काँग्रेसची कुठेतरी एक उमेदवार या निवडणुकीत आणि राष्ट्रवादीच्या 2 ते 3 असं काही. परंतु कुठेतरी ते चर्चेत नाहीयेत. खरं तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी खूप पाठीमागे राहिल्यासारखे वाटते. काय असेल, काय वाटतं तुम्हाला मित्र पक्ष म्हणून? महाविकास आघाडी म्हणून आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदारच आहेत, तर त्यांनी पुढाकार घेऊन शिवसेना महाविकास आघाडीच्या घटकांना त्यांनी एकत्र बोलण्याचं काम त्यांचं होतं आणि याच्यातून मार्ग निघाला असता. पण त्यांना काय या ठिकाणी नगरपंचायतच्या याच्यात इंटरेस्ट दिसत नाही. त्यांना एकच आहे, माझी आमदारकी भली मी भला, बाकी तुमची असा प्रकारचा हा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना काय विषय नाही. तर मी आमदार होतो तेव्हा मी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन सर्व पक्षांना एकत्र करायचो, परंतु त्यांनी तसं या ठिकाणी केलेलं नाही. नक्कीच
आपली अतिशय योग्य भूमिका आहे. आपण सविस्तर चर्चा केली, अजूनही करू शकतो, परंतु आपल्याला काही बंधन असल्याने आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत. शेवटचा माझा एक तुम्हाला प्रश्न असा असेल की या संपूर्ण प्रक्रियेत एक माजी आमदार आणि एक शिवसेनेचे नेते म्हणून तुमचं या मतदारांना काय आव्हान असेल? मी तमाम माझ्या मतदार माय भगिनींना या ठिकाणी विनम्रपणे आवाहन करतो की गेल्या 5 वर्षापूर्वीचा आपण विकास काम शहापूर बघा ना, तर 5 वर्षात झालेली विकास कामं बघा. सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाने एकनाथ शिंदे साहेबांनी भरघोस असा निधी शहापूर नगरपंचायतीला दिला. आदरणीय जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने तालुका प्रमुख मारुती धिरडे साहेब, शिवसेना नेते माननीय शंकरजी खाडे साहेब, शहर प्रमुख विजय भगत, आम्ही यांच्या सर्व मिळून आम्ही या ठिकाणी शहापूर नगरपंचायतच्या मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की जी विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत ते विकास कामं बघून आणि येणारा आमचा जो अजेंडा आहे की शहापूर शहरातील भूमिगत विद्युत लाईन करणे, शहापूर बाजारपेठेतील मच्छी मार्केट, भाजी मार्केट स्वतंत्र करणे, शहापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता यमुनानगर, राहुल नगर, साईनगर, गणेशवाडी, SB कॉलेज ते डोंबिवली बँक हा रिंग रोड प्रस्तावित या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा, जी 35 कोटीची योजना ती या 5 वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण करून जनतेला मुबलक पाणी देण्याचंही आम्ही अभिवचन दिलेलं आहे. या सर्व समस्या आम्ही या ठिकाणी जनतेच्या होत्या, त्या ओळखून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या सर्व विकास कामांना निधी देण्याचा नगर विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी परवा त्यांची या ठिकाणी दौरा केला, त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि म्हणून माझे सुज्ञ मतदार बंधू भगिनी या ठिकाणी विनंती करतो की विकासाच्या मुद्द्यावर विकास करणाऱ्या पक्षाचे उमेदवार, शिवसेना पक्षाचे उमेदवार यांची निशाणी धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबून शहापूरच्या विकासाला मत द्या, एवढीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच बंधूने आपलं धन्यवाद मानलेले आहेत आमदारांनी. खरं तर खबर 24 या रणसंग्रामांच्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल मी त्यांचं खबर 24च्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नगरपंचायतच्या विविध घडामोडीच्या संदर्भात जे वृत्तांत असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत खबर 24च्या माध्यमातून नेहमी पोहोचवतो आणि पोहोचवत राहू. तेव्हा आता तुर्तास आपण थांबतोय. धन्यवाद.